श्री स्वामी समर्थ. आपण अनेकदा ऐकतो की श्रद्धा असली तर दगडातही देव दिसतो. पण अशी श्रद्धा ठेवणं सोपं असतं का? विचार करा, तुम्हाला एखादा जीवघेणा आजार झाला आहे, ज्यावर जगातला कोणताही डॉक्टर उपचार करू शकत नाही. आणि अशा वेळी जर स्वामींनी तुम्हाला तेच विष खायला सांगितले, जे तुमच्यासाठी सर्वात घातक आहे, तुम्ही काय कराल? आजची कथा अशाच एका भक्ताची आहे, ज्याच्या श्रद्धेची स्वामींनी अशीच एक कठोर परीक्षा घेतली. ही कथा आहे स्वामींचे लाडके भक्त बाळप्पा महाराज यांची. बाळप्पा महाराज, ज्यांचे मूळ नाव हरिभाऊ तावडे होते, ते एका भयंकर आजाराने त्रस्त होते. त्यांना पोटाचा असह्य शूळ म्हणजे तीव्र वेदना उठत असे. या वेदना इतक्या भयंकर होत्या की ते जमिनीवर लोळत असत. त्यांनी मोठमोठे वैद्य, हकीम सगळ्यांना दाखवले, अनेक औषधे घेतली, पण काहीही फरक पडला नाही. त्यांचा आजार दिवसेंदिवस वाढतच होता. अखेर सर्व उपाय संपले आणि त्यांनी जगण्याची आशाच सोडून दिली. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हाच देवाचा दरवाजा उघडतो. कोणीतरी हरिभाऊंना अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांना शरण जाण्यास सांगितले. आता भक्त स्वामीच वाचवू शकतात, ह्या एका आशेने अत्यंत गंभीर अवस्थेत हरिभाऊ म्हणजे बाळप्पा अक्कलकोटला पोहोचले. स्वामींसमोर त्यांनी आपली व्यथा मांडली. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिले. स्वामी अंतर्ज्ञानी होते, त्यांना सर्व काही माहीत होते. स्वामींनी त्यांच्या भक्तांना एक विचित्र आज्ञा दिली. त्यांनी सांगितले की ह्याला म्हणजे हरिभाऊंना आंबील प्यायला द्या. आता आंबील म्हणजे काय, तर ज्वारीच्या पिठाचे ताकात शिजवलेले एक पेय. हरिभाऊंच्या आजारावर हे आंबट आणि जड अन्न म्हणजे विषासारखे होते. वैद्यांनी त्यांना अशा पदार्थांना स्पर्शही करू नका असे बजावले होते. हरिभाऊंच्या सोबतच्या लोकांना धक्काच बसला. स्वामी, हे काय सांगत आहात? हे प्यायल्याने तर यांचा जीवच जाईल. इथेच खऱ्या भक्तीची परीक्षा होती. एका बाजूला डॉक्टरांचा सल्ला आणि मृत्यूची भीती होती, तर दुसऱ्या बाजूला स्वामी समर्थांचा शब्द होता. हरिभाऊंनी डोळे मिटले. त्यांनी विचार केला की ज्याला वाचवायचे आहे तोच जर मारायला तयार झाला असेल, तर त्याच्याच हातून प्रसाद म्हणून मरण पत्करलेले काय वाईट. त्यांनी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला. त्यांनी ते आंबील घेतले आणि श्री स्वामी समर्थ म्हणत ते पूर्ण पिऊन टाकले. आणि चमत्कार घडला. ज्या क्षणी ते आंबील त्यांच्या पोटात गेले, त्याच क्षणी त्यांची वर्षानुवर्षाची ती भयंकर पोटदुखी कायमची थांबली. जो आजार मोठमोठ्या वैद्यांना जमला नाही, तो स्वामींच्या एका विचित्र उपायाने क्षणात बरा झाला. त्या दिवसानंतर हरिभाऊ तावडेंनी आपले उरलेले संपूर्ण आयुष्य स्वामींच्या चरणी वाहून दिले. तेच पुढे स्वामींचे महान सेवेकरी बाळप्पा महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. ही कथा आपल्याला शिकवते की डॉक्टर फक्त रोगावर उपचार करतात, पण स्वामी तुमच्या कर्मावर उपचार करतात. जेव्हा आपण आपली बुद्धी बाजूला ठेवून स्वामींच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवतो, म्हणजे शरणागती पत्करतो, तेव्हाच अशक्य गोष्टी शक्य होतात. तुमचा विश्वास किती पक्का आहे हेच स्वामी पाहतात. श्री स्वामी समर्थ.